शहरातील प्रतिष्ठित सीपी क्लबमध्ये वार्षिक नववर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्नूकर स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली आहे. बिलियर्ड सभागृहात आयोजित या स्पर्धेत क्लबचे सदस्य आणि शहरातील स्नूकरप्रेमी खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. स्पर्धेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून रोज संध्याकाळी रंगणाऱ्या सामन्यांना प्रेक्षकांचीही चांगली उपस्थिती लाभत आहे. स्पर्धा संचालक परवेज गिमी यांनी दिलेल्या माहितीनुसार स्पर्धेची दुसरी फेरी 27 मार्चपासून सुरू झाली असून यात सुमारे 30 खेळाडूंमधून 16 अव्वल खेळाडूंनी पुढील फेरीत प्रवेश केला आहे. जेणेकरून ते आपले एक्सपिरियन्सेस शेअर करते, तुम्हाला कळेल की काय काय होतो. तर त्यांना बोलून घ्या. ते प्रशांत आपला इंट्रोड्यूस करा आपल्याला. खुर्ची घ्या. चल बोल. यहीं से बोल. मैं आनंद गजानन नंतर नेमणूक पुणे शाखा नागपूर शहर 2011 या साली झालेला नाशिक येथे झालेल्या ऑल इंडिया पोलीस रिक्रुटमेंट मध्ये भाग घेतला होता. माझ्या पोलीस फोटोग्राफी या प्रकारात मी गोल्ड मेडल घेतलेला आहे. ते महाराष्ट्रात पहिल्यांदाच मिळालेला गोल्ड मेडल आहे. त्यानंतर आमची जी ट्रेनिंग वगैरे झाली त्याच्यात सगळं आम्हाला फोटोग्राफी घटनास्थळाची फोटोग्राफी हे सगळं शिकवलं गेलं. त्याच्या आमच्या नंतरच्या कामात भरपूर सहाय्य झालं. प्रशांत दुसरे मेरा नाम पंकज जोगी, पत्ता नंबर 650 नागपूर से. मी 2019ला लखनौ येथील अखिल भारतीय पोलीस स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. माझा विषय होता ऑब्झर्वेशन अँड पोर्ट्रेट पार्क. पोर्ट्रेट पार्क या विषयामध्ये मला ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं. आणि त्या प्रतियोगितेचा आणि त्याच्याबद्दल आम्ही 2 महिने पुणे येथे MI प्रशिक्षण झालं. त्याचा मला माझ्या पोलीस खात्यामध्ये कर्तव्य करताना पोलीस स्टेशनला आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चौकशी करताना ऑब्झर्वेशन कसं करायचं, भौतिक गुन्हे कशी करायचे आणि त्याच्यानंतर माझ्या दैनंदिन जीवनात सुद्धा त्या ऑब्झर्वेशन आणि पोर्ट्रेट पार्कची आरोग्याचं वर्णन पूर्ण कसे लक्षात ठेवायचे ह्या सगळ्या गोष्टींचा मला खूप फायदा झाला. आणि आता मी सध्या डेप्युटेशन शिकायला काम करतो त्या ठिकाणी सुद्धा मला या प्रशिक्षणाने याचा मला भरपूर फायदा झाला आहे. माझं नाव PI प्रशांत यशवंत कवळे. सध्या मी पोलीस आयुक्त नागपूर शहर यांचा वाचन कार्यरत. मागील वर्षी रांची येथे झालेल्या AIPDA मध्ये मी सहभाग घेतलेला होता, परंतु काही 1-2 मार्कांनीच मला वेळ जोडलं होतं. सध्या मला आता मी प्रॉपर नागपूर असल्याने आणि नागपूर शहरात असल्याने मला होम ग्राउंडचा फायदा नक्की होईल. मी सध्या सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन या प्रकारामध्ये भाग घेतला आहे. या प्रकारामध्ये 6 प्रकारचे इव्हेंट असतात. त्या 6 प्रकारच्या इव्हेंटमध्ये आपण पोलीस स्टेशनला दैनंदिन काम करताना टेक्निकल आणि सायंटिफिक पद्धतीने तपास कसा करावा, एव्हिडेन्शियल व्हॅल्यू आणि सर्क्युलेशन एव्हिडन्सवर भर कसा देता येईल, त्यामुळे त्याचा निश्चितच फायदा आपल्याला तपासामध्ये आणि आर्थिकच्या किंवा केच्या कमिशनमध्ये होतो. यासाठीच मी या स्पर्धेमध्ये नक्की याचा फील्डमध्ये नक्की फायदा होतो. थँक्यू. माझं नाव नंदकुशी प्रतीक्षा रामदास नागापुरे. मी नेमणूक नागपूर शहरात पोलीस स्टेशन सोमवारमध्ये आहे. मी मागच्या वर्षी राज्य येथे AIPDA मध्ये सहभाग घेतला होता. त्यापैकी सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन मध्ये माझे 2 एक्झाम होत्या, पोर्ट्रेट पार्ले आणि ऑब्झर्वेशन. पोर्ट्रेट पार्ले म्हणजे व्यक्ती इझिली कसा लक्षात ठेवायचा, जेणेकरून जर आपल्याला 10 वर्षानंतर पण त्या व्यक्तीला आयडेंटिफाय करायची गरज पडली तर कुठल्या की पॉइंट्सनी तो इझिली लक्षात राहील किंवा आपल्याला आयडेंटिफाय करता येईल की हा 10 वर्ष आधी हा व्यक्ती असाच होता. किती पण त्यांनी रूप वेषांतर केलं, कपडे चेंज केले किंवा अदरवाईज कुठलं पण त्यांनी काही पण केलं तरी आपल्याला ते इझिली कसं लक्षात राहील
आणि आयडेंटिफाय आपल्याला कसं करता येईल असं पोर्ट्रेटमध्ये आम्हाला शिकवण्यात आलेलं आहे. आणि ऑब्झर्वेशन मध्ये क्राईम सीन मध्ये किती डिटेल लक्षात ठेवून आपल्याला एव्हिडन्स गोळा करता येईल किंवा तिथे पुढे त्याचा किती फायदा कनिष्ठपणे देता येईल त्याच्यासाठी मायन्यूट टू मायन्यूट डिटेल वन एका नजरेत कशी लक्षात ठेवायची किंवा 10 मिनिट्स मध्ये मॅक्सिमम एरिया कसा कव्हर करून सिक्वेन्शियल एव्हिडन्सेस कसे लक्षात ठेवायचे याचं ट्रेनिंग पण आम्हाला देण्यात आलेलं आहे. आणि याचा दैनंदिन जीवनामध्ये आणि फील्डमध्ये याचा भरपूर उपयोग होतो. धन्यवाद. व्हेरी गुड. एकच मुद्दा हा आपल्या सर्वांच्या निदर्शनात आणायचा आहे की या स्पर्धेची जी SOP आहे ही 2025 साली रिवाईज झालेली आहे. म्हणजे जी बदलती परिस्थिती आहे, नवीन न्याय संहिता वगैरे जे येत आहे, या सगळ्या गोष्टींना फॅक्टर इन करावं म्हणून ही नवीन SOP तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे आपली या कॉम्पिटिशनची अपग्रेडेशन जी आहे ती सातत्याने आपण करत असतो. सगळे मुद्द्यांवर सांगण्यात आलेलं और ये बहुत ही महत्वपूर्ण स्पर्धा है 69 ऑल इंडिया पुलिस ड्यूटी वीक. और इसके आधार पे जो है बेस्ट परफॉर्मर्स चूज किए जाते हैं. और क्योंकि महाराष्ट्र में हो रहा है, नागपुर शहर में हो रहा है, तो मेरी आप लोगों से रिक्वेस्ट रहेगी कि आप ज्यादा से ज्यादा इसे पब्लिसिटी दें, क्योंकि ये नागपुर शहर के लिए भी इम्पोर्टेंट है और महाराष्ट्र के लिए भी इम्पोर्टेंट है. क्योंकि इसके लिए हमने पिछले दिनों में भरपूर आम्ही मेहनत घेतलेली आहे. याच्यासाठी सगळे अधिकाऱ्यांना त्यांना एक रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात आलेली आहे आणि सगळी व्यवस्थितपणे तयारी झालेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 29 तारीखला इनॉग्रेशन आहे आणि 3 तारीखला आपला क्लोजिंग सेरेमनी आहे. आणि याचे जे 6 फील्ड्स आहेत ते 6 फील्ड्स आपल्यासाठी फार महत्वपूर्ण म्हणजे पोलिसिंग मध्ये. आणि जसं सरांनी सांगितलं की अपग्रेडेशन इन टेक्निकल स्किल्स, सायंटिफिक स्किल्स, यूज ऑफ कम्प्युटर्स, हे सगळं जे आपलं नेहमी झालं पाहिजे, कारण की इव्हॉल्विंग फील्ड आहे आणि याचा फायदा आपल्याला पुढे भरपूर होणार आहे. नवीन जे लॉ झालेले त्याच्यात ही आहे की टेक्नॉलॉजीचा वापर, सायंटिफिक एड, हे जे सगळे आहे ते व्यवस्थितपणे झाला पाहिजे. आणि हे जे आहे याच्यामुळे आपण जे आहे एव्हिडन्स बेस्ड पोलिसिंग ज्याला म्हणतो तर त्याचा एक मोठा फायदा याच्यात होणार आहे. तर नागपूर से टीम महाराष्ट्राची असते, तर त्याच्यामध्ये नागपूर शहर आणि ग्रामीण मिळून 7. तसं कोटा वोटा कारण जो यहाँ से हमारे यहाँ पिछले उसमें महाराष्ट्र स्टेट पुलिस ड्यूटी वीक में अपने यहाँ से 15 मेडल्स नागपुर सिटी ने लिए थे सर, जिसमें 6 गोल्ड थे और 5 सिल्वर थे और 4 ब्रॉन्ज मेडल थे. या फेरीतून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना MK नायडू स्मृती चषक देण्यात येणार आहे. सामने दररोज सायंकाळी खेळवले जात असून खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. CP क्लबमध्ये दरवर्षी या स्नूकर स्पर्धेचे आयोजन केले जाते आणि परंपरेप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात स्पर्धा पार पडत आहे. सुनील कामत आणि ओमकार राय यांसारखे अनुभवी खेळाडूही स्पर्धेत सहभागी झाले असून त्यांच्या खेळीमुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढली आहे. स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंनाही आपली कला सादर करण्याची संधी मिळत असल्याने क्रीडा क्षेत्राला चालना मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. चलिए चलिए चलिए, फैशन की अनोखी दुनिया में चलिए. जी हाँ, वीर एसोसिएशन द्वारा संचालित नागपुर फैशन हब, जहां आप पा सकेंगे लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर, फुटवेयर, इमिटेशन ज्वेलरी, इंडो वेस्टर्न गारमेंट और फैशन की ढेर सारी एसेसरीज, और वो भी बिल्कुल किफायती दामों में. तो फिर तैयार हो जाइए शॉपिंग के नए अनुभव के लिए. नागपुर फैशन हब शुरू हो रहा है 30 मार्च 2026 से. हमारा पता बैद्यनाथ चौक, गणेशपेट बस स्टैंड के सामने, नागपुर. संपर्क करें 951181
5554 9028827464 7821962966